हॅलो एव्हरीवन, आज आपण इथे खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत। तर खूप वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे पटकन वळणार आहोत। तर इथे मी 1 वाटी मिश्र डाळी घेतलेल्या आहेत। मार्केटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतात। तर आपल्याला ह्या डाळी काय करायच्या आहेत तर तुम्हाला पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत। साधारण तुम्ही ह्याला 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवू शकता। हवं तर तुम्ही 1 दिवसही भिजत ठेवू शकता, जेणेकरून छान अशा भिजल्या जातील। तर आता ह्या भिजलेली जी डाळ आहे ती आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। तर त्याच्यामध्ये मी साधारण 1 छोटी वाटी जो आहे रवा ॲड केलेला आहे। तर हा थोडा जाडसर रवा आहे, म्हणून मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे। त्यानंतर जे डाळींचं पाणी आहे भिजवलेलं, तेच पाणी त्या मिश्रणात ॲड करायचं आहे। तर इथे आपले मिक्सरला जे आहे वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता खूप छान अशी याची प्युरी तयार झालेली आहे। तर आपण त्याला एका भांड्यात काढून घेऊयात। तर इथे आपण आता त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार आहोत, 1 चमचा जिरे ॲड करणार आहोत आणि त्याला मिक्स करून घेणार आहोत। तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला जसं आपण इडलीचं बॅटर किंवा डोस्याचं बॅटर बनवतो तशाच पद्धतीने ठेवायचे आहे। खूप जास्त पातळ नाही आणि खूप सारं घट्टही नाही, अशा पद्धतीने करायचे आहे। तर त्याचबरोबर आपण आज इथे मिश्र डाळीपासून जे डोसे बनवणार आहोत तेही पीठ न आंबवता किंवा त्याच्यामध्ये कुठलाही सोडा किंवा इनोचा वापर करणार नाही आहेत। त्यासोबत छान अशी आपण चटणी झटपट बनवणार आहोत इथे। तर साधारण इथे मी 4-5 मिरच्या, लसूणच्या 3-4 पाकळ्या, भाजलेली डाळ आहे, खोबरं आहे, शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर ह्याची छान अशी आपण चटणी बनवणार आहोत आणि वरून थोडंसं मी अद्रक घातलेलं आहे। तर आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपली चटणी रेडी झालेली आहे। तर याच्यामध्ये मी जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देणार आहे, जेणेकरून आपली चटणी जी आहे अजून खूप छान लागेल। आणि फक्त खोबऱ्याची चटणी न बनवता तुम्ही जर मिक्स शेंगदाणे आणि डाळी आणि थोडंसं खोबरं घातलं तर चटणी खूप छान होते, एकदम जशी आपल्याला बाहेर मिळते तशा पद्धतीची। तर आता आपला इथे पॅन गरम झालेला आहे आणि छान असे आपण इथे डोसे बनवून घेणार आहोत। बघू शकता खूप छान असं पीठ भिजलेलं आहे आपलं। साधारण मी चटणी बनवेपर्यंत ते पीठ ठेवलं होतं, म्हणजे हार्डली 5 ते 10 मिनटं त्याला मी ठेवून दिलं होतं साईडला। तर खूप छान असं झालेलं आहे आपलं पीठ, बघू शकता। म्हणजे पीठ न आंबवताही अशा पद्धतीने डोसे होऊ शकतात आणि त्यातल्या त्यातही इतके पौष्टिक आहेत की ह्यात सगळ्या डाळी मिक्स आहेत। ह्याच्यात तांदळाचा वापर नाही आहे, फक्त मी रवा ॲड केलेला आहे। तर तुम्ही हवं तर रव्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीठ यूज करू शकता, म्हणजे जसं की ज्वारीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ ॲड करू शकता। खूप छान असे डोसे तयार होतात, बघू शकता। त्याला खूप छान अशी जाळी पण आलेली आहे। आता ह्या मिश्र डाळीमध्ये सांगायचं म्हटलं तर सगळ्याच डाळी होत्या, जसं की मुगाची डाळ होती, उडीदची डाळ होती, मसूरची डाळ होती, तुरीची डाळ होती, मटकीची डाळ, अशा सगळ्या मिक्स डाळी होत्या ह्याच्यामध्ये। तर अशा छान पद्धतीने आपले डोसे इथे रेडी होत आहेत, बघू शकता तुम्ही। तर मी तुम्हाला अजूनही करून दाखवते, बघू शकता। खूप छान एकदम तुम्हाला स्पॉन्जी हवा असेल तर तुम्ही स्पंज डोसा टाईप बनवू शकता याच बॅटरपासून, किंवा तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं अजून पाणी ॲड करून त्याला पातळ बॅटर बनवून त्याचा एकदम क्रिस्पी डोसा बनवू शकता। इवन तुम्ही असे नॉर्मल डोसे बनवू शकता। बघू शकता इथे आपले खूप छान असे इथे डोसे रेडी झालेले आहेत। एकदम सकाळच्या घाईघाईत तुम्ही हा पटकन नाश्त्याची रेसिपी करू शकता। खूप वेळ लागत नाही, इन्स्टंट डोसे तयार होतात आणि मुलांसाठी तुम्ही टिफिनला किंवा त्यांच्या ब्रेकफास्टसाठी अशी रेसिपी बनवू शकता किंवा अशा टाईपचा नाश्ता बनवू शकता, जो की पटकन होईल आणि पौष्टिकही असेल। तर आपली रेसिपी एकदम इथे रेडी झालेली आहे। तर मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपले छान अशी इथे रेसिपी रेडी झालेली आहे, बघू शकता। आणि चवीलाही खरंच खूप छान झालेली आहे। थँक्यू गाईज।